राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आपल्या बरोबर आहेत। रोहित पवारजी, थोड्या वेळापूर्वीच एक मिश्किल टिप्पणी तुमच्यावरती चंद्रकांत दादांनी केली। संजय राऊत तुमचा होतोय की काय, अशी एक मिश्किल टिप्पणी चंद्रकांत पाटलांनी केली। याकडे कसं पाहता? सातत्याने विरोधक आक्रमक मुद्दे उपस्थित करत असतात आणि विरोधकांवरतीच सत्ताधारी टीका करतात। नाही, आता एक विषय एवढाच आहे की आम्ही जेव्हा टीका करतो तेव्हा पुराव्यासकट तिथे करत असतो आणि राऊत साहेब सुद्धा जे काही बोलतात ते कुठेतरी सरकारला लागतं आणि ते लागल्यामुळेच त्यांना कुठेतरी अडचण होते, म्हणून ते आज त्यांच्यावर चिडून आहेत। आता मी एखादा मुद्दा तिथं मांडत असेल जो सरकारला आवडत नसेल तर मला काही घेणं देणं नाही, कारण की मला जेव्हा मी मुद्दा मांडतो हा सरकारकडे बघून नाही मांडत, तर मी लोकांकडे बघून मांडत असतो। लोकांसाठी जो महत्त्व आहे तो मांडणार। आज आत बोलून दिलं जात नाही अधिवेशनात, म्हणून मीडियाच्या माध्यमातून मराठी मीडिया चांगली मीडिया आहे, ते कुठेतरी आपला आवाज लोकांपर्यंत घेऊन जाईल आणि जे खरे ते लोकांपर्यंत जाईल अशी अपेक्षा आपली असते। परंतु दादांच्या चंद्रकांत दादा पाटील आणि तुमची भेटगाठ सुद्धा झाली। त्यांनी सुद्धा सांगितलं की काही प्रश्न असतील, काही तुमचे मतदारसंघातले प्रश्न असतील तर तेही आता लवकरात लवकर सोडवून घ्या। त्याच्यासोबतच त्यांनी तुम्हाला टीका सुद्धा केली की तुमचाच संजय राऊत होतोय म्हणून तुम्ही सातत्याने बोलता। नाही, त्यात ते बोलत असताना मी त्यांना एवढंच सांगितलं की मुलींना हायर टेक्निकल एज्युकेशनला आणि खास करून प्रोफेशनल कोर्सेसला जी मदत दिली गेली त्याच्यामध्ये काही बदल आपल्याला करावा लागतील आणि मुलांसाठी अशी मदत आपल्याला का करता येणार नाही। तर त्याच्यावर ते बोलले की मुलं बऱ्यापैकी शिकतात, मुली शिकत नाही, पण मुलं सुद्धा गरीब कुटुंबातली आहेत, त्यांना मदत करावी असं तिथं मुद्दा मी मांडला। त्यांनी मला सोल्युशन दिलंय। अधिवेशनामध्ये हा मुद्दा त्या ठिकाणी मी मांडेल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील सर्वच आमदार आज सिद्धिविनायकला गेलेत। काल त्यांची पक्षाची बैठक पार पडली। 90 दिवसाचा त्यांनी विधानसभेचा रोडमॅप तयार केलाय। बारामतीपासून ते 14 तारखेला सभा घेऊन ती सुरुवात करणार। नाही, रोडमॅप हे अजितदादांनी नेत्यांनी केला नाही, तर अरोरा नावाची एक व्यक्ती आहे, डिझाईन बॉक्स नावाची कंपनी आहे, ज्याला 200 रुपयाचा करार हा त्यांच्या 200 कोटीचा करार हा तिथं अजितदादांच्या पक्षाने तिथं केलेला आहे। आता त्या 200 कोटीमध्ये जे अरोरा सांगतील ते दादांना ऐकावं लागेल। त्यामुळे अरोरांनी सांगितलं असावं आज तुम्हाला मंदिरात जावं लागतंय, उद्या तुम्हाला तिथं सभा घ्यावी लागते, उद्या असे कपडे घालावे लागतील, केस असे कापावे लागतील, अशा पद्धतीने तुम्हाला बोलावं लागेल। त्यामुळे कन्सल्टंट जसे बोलतात तसं दादांना त्या ठिकाणी करावं लागेल। असे दादा पूर्वीचे नव्हते। परंतु ज्या पद्धतीने हा सगळा ट्रेंड वाढत चाललाय, कारण की प्रशांत किशोर झाले, त्यानंतर आता तुम्ही अरोरांचं नाव घेताय, एक असे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट हे पक्षाला उभारी देण्यासाठी कितपत यशस्वी ठरू शकतात? तुमची आणि लोकांची नाळ जेव्हा तुटते तेव्हा तुम्हाला कन्सल्टंटची मदत त्या ठिकाणी लागते आणि तीच मदत कदाचित त्या ठिकाणी या सर्व लोकांनी घेतली असं आपल्याला म्हणावं लागेल। आम्ही तर काय जसं आहोत तसं तिथं लढणार आहोत, लोकांना विश्वासात घेत तिथं लढणार आहोत। त्यामुळे सर्वे बिर्वेपर्यंत आपण समजू शकतो, पण अशा पद्धतीने नरेटिव्ह करण्यासाठी म्हणजे ते आता कुठंतरी अजितदादा शब्दाला पक्के असं काहीतरी एक नरेटिव्ह तिथं सेट करतील। तिथं जी एकनाथ शिंदे साहेबांची जी कंपनी कन्सल्टंट ते कदाचित एकनाथ असं काहीतरी ते सुरू करतील। त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी वेगवेगळ्या एजन्सी घेतला। आता तिन्ही वेगळ्या एजन्सी असल्यामुळे, तिन्ही वेगळ्या स्ट्रॅटेजी असल्यामुळे त्यांच्यात वाद लागतो का काय हे आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते रोहित पवार, ज्यांच्यावरती चंद्रकांत पाटलांनी थोड्याच वेळापूर्वी मिश्किल टीका केलेली होती। त्या मिश्किल टीकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणतात की जर सभागृहात आम्हाला बोलू देत नसतील सत्ताधारी तर आम्हाला माध्यमांच्या समोर विधिमंडळात येऊन बोलावं लागतं। त्यामुळे मी माझे मुद्दे जे आहेत ते सातत्याने अशाच पद्धतीने मांडत राहणार, असं जे मत आहे ते रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना केलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।